मित्रांनो, जे नेते असं म्हणतात की मुंबई महाराष्ट्रापासून तोडायचा डाव आहे, जे असं म्हणतात की मुंबई महाराष्ट्रापासून तोडायचा डाव आहे, त्यांच्याबाबत एक लक्षात ठेवा की एकतर ते स्वतः मूर्ख आहेत किंवा मुंबईतल्या मराठी माणसाला ते मूर्ख समजतात. त्यांना असं वाटतं की आपण असं म्हणालो की जर मुंबईमध्ये आमचा पक्ष निवडून आला नाही तर मग मुंबई केंद्रशासित होईल, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी काढली जाईल. असं म्हटलं तर मुंबईतला मराठी माणूस एकदम विचलित होईल, त्याच्या मनाची चलबिचल होईल. तो म्हणेल, अरे बापरे, असं का असं का असं का, मग मी आता तुम्हालाच मत दिलं पाहिजे, मला तुम्हाला नाही दिलं मत, तुमची सत्ता नाही आली इथे, तर मग मुंबई महाराष्ट्रातून काढतील रे बाबा, असं वाटेल. इतका मराठी माणूस मूर्ख आहे, इतका भाबडा आहे, इतका भोळा आहे. आतापर्यंत तुमची प्रत्येक निवडणुकीच्या आधी तुम्ही हेच बोलता, हे मराठी माणसाला माहित नाही का? आणि हे गिमिक तुम्हीच वापरलंय असं नाहीये. हे गिमिक ज्यावेळेला शिवसेनेला मुंबईमध्ये निवडून आणायचं होतं आणि काँग्रेसवाल्यांना धडा शिकवायचा होता आणि मुरली देवरा पॉवरफुल होत चालला होता, तेव्हा वसंतदादांनी वापरलं होतं. वसंतदादांनी अशी पुढी सोडली होती ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर, काही सांगता येत नाही बाबा, केंद्रशासित सुद्धा होऊ शकते मुंबई, हे जर लोक राहतील. म्हणजे त्यांना त्यावेळेला मुरली देवराचा काटा काढायचा होता, त्याच्याकरता ते बोलले आणि मुंबई त्यांनी शिवसेनेला जिंकता येईल अशी व्यवस्था केली. ती इंटरनल ऍडजस्टमेंटच होती त्यांची, की मुंबईमध्ये शिवसेना असल्याशिवाय केंद्रीय नेतृत्वावर दबाव निर्माण करता येत नाही. शिवसेना जिवंत ठेवली दरवेळेला कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी. अनेक मुख्यमंत्र्यांशी मी पण नेहमी सांगतो तुम्हाला की माझा काही ना काही संबंध होता, त्यांना शिवसेना मुंबईमध्ये जिवंत राहायला हवी होती, परंतु ती ज्वलंत स्वरूपात जिवंत राहायला पाहिजे होती, सत्ताधारी म्हणून नको होती. कारण त्यांना त्यांची सत्ता यायला हवी होती, जे काँग्रेसवाल्यांबाबतही खरं होतं. काँग्रेसवालेही तेव्हा त्यांच्याबरोबर लढत होते, ते सत्तेकरताच लढत होते आणि वेळप्रसंगी त्यांची मदत घेऊन आपले महापौरही बसवत होते आणि हेही देत होते. पण हा एक काल्पनिक खेळ आहे आणि तो मराठी माणसाला कळतो. ठीक आहे, यांना एरवी कधी मुंबई केंद्रशासितची भीती वाटत नाही. बरोबर निवडणूक आली की कसंही म्हणतात की हो रे बाबा, होणार होणार. ऍक्च्युली असं आहे की मुंबई केंद्रशासित करा किंवा मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करा, त्याचं स्वतंत्र राज्य करा, केंद्रशासित करा, असं म्हणते कुठे कोण? दाखवा ना मला माणूस की हा म्हणाला, हा नेता आहे, हा असं म्हणाला की मुंबई केंद्रशासित करा. आता सखा पाटील वगैरे जाऊ द्या, 50 वर्षापूर्वीच्या 60 वर्षापूर्वीच्या गोष्टी सोडा. आता कुणी म्हणालाय का? गेल्या 5 वर्षामध्ये कुणी म्हणाला अमराठी नेता की मुंबई केंद्रशासित करा, मुंबई महाराष्ट्राबाहेर काढा असं म्हणाला? आणि त्या असं म्हणून महाराष्ट्रामध्ये तो जगू शकेल, हिंडू फिरू शकेल, त्याचा पक्ष सर्वाइव्ह होईल असं म्हणणाऱ्या नेत्याचा कुठल्या? पण का म्हणतील, माझा वेगळाच प्रश्न आहे. आपले मित्र मराठी असतात, अमराठी असतात, त्यामुळे ज्या मराठी मित्रांशी मी बोलतो, तुम्ही बोलता ना, तुम्ही बोलता, तुम्हालाही मित्र असतात, ते मराठी असतात, अमराठी असतात, सगळ्या जाती धर्माचे असतात. त्यांच्याशी जेव्हा बोलतात त्यावेळेला तुम्हाला हे ज्या वेळेला बोलतात की मुंबई वेगळी काढली जाणार, मुंबई केंद्रशासित करणार, मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव, एक तरी तुमचा मराठी मित्र असं म्हणतो का, होय रे बाबा, खरं रे बाबा, आहे रे बाबा, आहे रे धोका हा, असं होऊ शकतो बघा, असं एक तरी मूर्ख मराठी माणूस भेटतो का तुम्हाला? एक तरी भेटतो? हा, मग त्यांच्या पक्षाचे असतील, ते पक्ष भूमिका म्हणून मांडत असतील तर ते बोलतील. असे त्यांच्या मूर्खपणाला आपल्या मूर्खपणाची सोबत संगत असलेले लोक ते म्हणतील, हो ना हो ना, आमचे नेते म्हणाले ना, ते म्हणतील. पण एक सामान्य मराठी माणूस याच्यामुळे कुठेतरी
अरे बापरे असं म्हणतोय किंवा असं होईल याच्यावर विश्वास ठेवतोय? बरं तुम्हाला दरवेळेला तुम्ही हे म्हणालात की परत समोर जो कोणी मुख्यमंत्री असेल, देवेंद्र फडणवीस असतील, त्यांनी सांगितलं की यावत चंद्रो दिवा करो, म्हणजे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रापासून जाणार नाही. ही भाषा प्रत्येकाचीच आहे ना. प्रत्येकच मुख्यमंत्री तुम्हाला सांगतो, अहो मुंबईपेक्षा जास्त प्रक्षुब्ध भावना प्रादेशिकतेच्या तुम्हाला विदर्भात दिसतील, त्याच्या खालोखाल मराठवाड्यात दिसतील. जर महाराष्ट्रामध्ये बाहेर पडायची चर्चा सुरू झाली तर ती चर्चा प्रामुख्याने सुरू झाली तर ती विदर्भातून होईल. तो विदर्भ गप्प आहे. त्या विदर्भामध्ये याबद्दल कुठली चळवळ नाही. मधून मधून पत्रकं काढण्यापलीकडे काय अस्तित्व आहे विदर्भाच्या चळवळीचं, स्वतंत्र विदर्भाच्या चळवळीचं? मध्ये मध्ये बोलायचं असतं तेवढं पुरतं बोलतात, पण मुंबईत तर ते पण बोललं जात नाही. तुम्हाला असं मुंबईत दिसतं का वातावरण की इथला मराठी माणूस खवळलाय आणि काहीतरी आंदोलनात उतरलाय, की त्याला असं दिसतंय की मुंबई चालली, मुंबई चालली, मुंबई स्वतंत्र करतायत असं दिसतंय? असं कुठे दिसतंय? कुठला तरी मराठी माणूस अस्वस्थ वाटतो तुम्हाला या कल्पनेने? त्याचं कारण त्याला ही कल्पना आहे की अशा तऱ्हेची कल्पना टिकणार नाही, चालणार नाही, कुणी करणार नाही. आणि अमराठी माणसांच्या बाबतीमध्ये काय आहे, तुम्ही तुमच्या अमराठी मित्रांना विचारा. मी विचारलं, कुठल्याही मराठी माणसाला खात्री आहे की मुंबई स्वतंत्र होत नाही. तशी प्रत्येक अमराठी माणसाला दोन गोष्टी आहेत. एक तर त्याला खात्री आहे की मुंबई महाराष्ट्राच्या बाहेर पाडणार नाहीत, स्वतंत्र करणार नाहीत, केंद्रशासित करणार नाहीत. आणि दुसरी त्याला खात्री आहे की मुंबई महाराष्ट्रात राहण्यातच अमराठी माणसाचा फायदा आहे. होय, अमराठी माणसाला हे समजावून सांगायला लागत नाही की तुझा फायदा मुंबई महाराष्ट्रात राहण्यात आहे. तो हुशार आहे, तो शहाणा आहे, यांच्यासारखा घालवेडा नाहीये. हे काय वेडे नाही आहेत, हे नाटक करतात, तमाशा करतात. हे असं एक भयकंप पसरवायचा, एक भयगंड पसरवायचा, काय काय ते धोका धोका, ते लांडगा आला रे लांडगा आला, त्या टाईप ते दरवेळेला निवडणूक आली की मुंबई फुटणार रे फुटणार करायचं. हे जुनं टॅक्टिक आहे, नवीन नाही आहे. आतापर्यंत 5-25 वेळा वेगवेगळ्या याच्यात वापरून झालेलं टॅक्टिक आहे. पण अमराठी माणसाला सुद्धा मुंबईच्या बाहेर जायला, मुंबई बाहेर जायला म्हणजे स्वतंत्र व्हायला नको आहे. का असेल मला सांगा तुम्ही, का असेल? केंद्रशासित प्रदेश होतो, केंद्रशासित प्रदेश होतो त्यावेळेस सत्ता कोणाची होते? दिल्लीची होते, म्हणजे ती केंद्र सरकारची होते, हो की नाही? अमराठी माणूस, अमराठी उद्योगपती, अमराठी व्यापारी, त्याच्यामध्ये उत्तर भारतीय आले, छोटा धंदा करणारे, मोठा धंदा करणारे गुजराती मारवाडी आले, हां, त्यानंतर इतर तुमच्या राज्यातले लोक आले जे व्यवस्थित व्यवस्थापनात आहेत, नोकऱ्यांमध्ये, सगळ्या महत्त्वाच्या नोकऱ्या ज्यांच्याकडे आहेत ते आले. त्यांना माहिती आहे की आज मुंबई महाराष्ट्रात असल्यामुळे महाराष्ट्र सरकारवर मुंबईतल्या अमराठी लोकांचा प्रचंड प्रभाव आहे. दिल्लीवाले ऐकणार आहेत का? इथल्या गुजराती, मारवाडी, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय यांना दिल्लीची जर राजवट असेल इथे केंद्रशासित तर ते किंमत देणार आहेत? झिरो. किंमत देणंच शक्य नाही, अजिबात देणार नाहीत. याच्या उलट इथली जी मराठी माणसं मुंबई महाराष्ट्रात असल्यामुळे मुंबईचे राज्यकर्ते आहेत, मग ते शिवसेनेचे इतकी वर्ष होते, 25 वर्ष शिवसेना सत्तेवर असून मुंबई महापालिका ही इथल्या अमराठी लोकांच्याच प्रभावाखाली होती का नव्हती? बिल्डर वाढले माजले, काय म्हणायचं तुम्हाला ते म्हणा. ते कुणाच्या कारकिर्दीत? शिवसेनेच्या. मराठी माणसाचा कैवार घेण्याचा दावा करणाऱ्या इथली मराठी माणसं बाहेर गेली मुंबईच्या, ती कुणाच्या कारकिर्दीत गेली? मुंबईमध्ये कोण होतं त्यावेळेला? त्यामुळे मुंबई महापालिका शिवसेनेच्याच ताब्यात होती की नाही? ठाकरेंच्याच ताब्यात होती ना. मग हो, महाराष्ट्रातला मंत्री, मग तो महाराष्ट्रातला असो, मुंबईतला असायची गरज नाही, कुठलाही असला तरी मुंबईतल्या माणसासमोर तो अमराठी असला, मराठी असला, मराठीपेक्षा अमराठी लोकच हे सगळे कारभार करतात, तो त्याच्या वर्चस्वाखाली आहे, प्रभुत्वाखाली आहे. मुंबई केंद्रशासित केल्यामुळे उलट केंद्रातल्या लोकांचं वर्चस्व, आज लोकल अधिकारी त्यांना मॅनेज करता येतात.
महाराष्ट्रातले मंत्रालयातले अधिकारी ते मॅनेज करतात. अमराठी उद्योगपती, अमराठी व्यापारी, अमराठी बिल्डर, उद्योगपती सगळे मॅनेज करतात आणि सहजपणे मॅनेज होतात आणि कमी किमतीत मॅनेज होतात. उद्या इथे जर केंद्र सरकारची राजवट आली आणि केंद्रशासित झाली मुंबई, तर पहिला फटका अमराठी माणसांच्या उद्योगधंद्यांना बसेल. त्याचं कारण त्यांचं आज जे वर्चस्व आहे ते निघून जाईल. दुसरी गोष्ट अशी आहे की त्या मराठी माणसांना जी टक्केवारी आहे त्यांची ती जर लक्षात घेतली तर अमराठी टक्का ऑलरेडी किती जास्त आहे. मराठी टक्का खाजगीत मराठी नेते कबूल करतात की 18 ते 20 ते 22 मॅक्सिमम 24 याच्या पलीकडे नाही. म्हणजे 75% अमराठी आहेत. पण त्या 75% अमराठींना देखील अजिबात मुंबई स्वतंत्र व्हावी असं वाटत नाही. याचं कारण या 75% जे अमराठी आहेत त्यांचं वर्चस्व मुंबई महापालिकेवर जरी शिवसेना सत्तेवर असली तरी होतं, उद्या दुसरे कोणी आले तरी राहणार. आणि महाराष्ट्रामधली सत्ता त्यांच्या काबूत आहे, त्यांच्या वर्चस्वाखाली आहे. त्यामुळे अमराठी माणसालाही मुंबई स्वतंत्र व्हायला नको आहे. कोणी मागतच नाही आहे, मागणारच नाही आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी किंवा कुठल्याही यांनी असं म्हणणं सोडून द्यावं की आता मुंबई स्वतंत्र होणार हे भीती आहे वगैरे वगैरे. अजिबात नाही. इथल्या अमराठी माणसाला सुद्धा मुंबई महाराष्ट्रातच राहायला पाहिजे. कारण मुंबई महाराष्ट्रात राहिली तरच मुंबईतल्या 75% असलेल्या अमराठी माणसांचं वर्चस्व मुंबईवर राहील. जे महापौर मराठी झाल्यानंतर मराठी माणसाला सुखावायला होतं, पण त्याचे हितसंबंध जे आहेत ते गहाण कोणाकडे पडलेले असतात? अमराठी उद्योगपतींकडे, अमराठी व्यापाऱ्यांकडे पडलेले असतात. ही वस्तुस्थिती आहे. मग अमराठी माणूस म्हणेलच कशाला? त्याला जर लोकल लेवलवर मॅनेज करायची सोय आहे, सुविधा आहे, तर तो केंद्र सरकारचं उरावर कशाला बसून घेईल? त्या परक्यानं कशाला घेईल? ज्यांचा देणं घेणं नाही, संबंध नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये दिल्लीला रिफर करणं आहे, ते कशाला घेईल? मी तुम्हाला सांगतो, कुठल्याही अमराठी माणसाला अनलेस तो ठार वेडा असल्याशिवाय, मूर्ख असल्याशिवाय, त्याला स्वतःचे हितसंबंध आणि हे कळत नसल्याशिवाय तो कधीही म्हणणार नाही अमराठी माणूस की मुंबई स्वतंत्र करा. तो उलट म्हणेल की मुंबई महाराष्ट्रातच ठेवा, महाराष्ट्र सरकारच्याच अधीन स्वाधीन राहू द्या, इथे महापौर मराठीच बसवा, काही हरकत नाही. याचं कारण तुमच्याकडे कळस असला तरी बाकी सगळं जे पायापासून सगळं जे आहे ते अमराठी माणसांच्या ताब्यात तरी देखील राहतच. मग तो कशाला स्वतंत्रपणे मागेल? उलट माझं तर म्हणणं असं आहे की 100% अमराठी माणसांना मुंबई महाराष्ट्रात राहायला हवी, मराठी माणसालाही ती मुंबईत राहायला हवी. कुणालाच ती मुंबई बाहेर जायला नकोय महाराष्ट्राच्या. हे फक्त उद्धव ठाकरे यांना हा एक भयगंड निर्माण करून एनकॅश करता येतो का बघायचंय. मला नाही वाटत याचा काही परिणाम होईल, अजिबात नाही. आणि मराठी अमराठी वाद शिवसेना जेवढा वाढवेल तेवढा मराठी माणसांमधला फाटाफूट वाढेल. याचं कारण शिंदे मराठी आहेत, अजित पवार मराठी आहेत, आशिष शेलार मराठी आहे, भातखळकर मराठी आहे. मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाने मराठी चेहरा भारतीय जनता पक्षाचा कायम ठेवलेला आहे. अमित साटम मराठी आहे, मराठी चेहरा आहे भाजपचा. कशाला तुम्ही हे करता की त्यांचं वर्चस्व आहे? त्यांचं वर्चस्व हे पडद्यामागे जसा दिग्दर्शक असतो, अमराठी माणूस काय करतोय? तो सूत्रधार आहे बाहुल्यांचा. ज्या बाहुल्या मराठी आहेत आणि त्या शिवसेनेच्या होत्या तरी त्या बाहुल्याच होत्या, आणि सूत्रधार त्याही वेळेला अमराठी लोकच होते की नाही? तर त्यामुळे तुम्हाला पैज लावायची हौस आहे का? पैजा लावता का तुम्ही? बिनधास्त कुणाशी पैज लावा. त्याला म्हणू, जर मुंबई ही म्हणजे महाराष्ट्राबाहेर काढली तर मी तुला 1 नाही 10 लाख नाही 1 कोटी रुपये देईन. कबूल करायला काय जात आहे? कारण हे कधी होणारच नाही. कुणाशी पैज लावा. त्याला उद्धव ठाकरेंशी आपण पैज लावूया की उद्धव ठाकरे, मुंबई जर महाराष्ट्राबाहेर काढली कुठल्याही सरकारने कधीही, तुम्ही आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत आणखी 5-50 वर्ष घ्या, चला, त्या काळामध्ये कुणी जरी काढली तरी 1 कोटी रुपये देणं लागतं तुम्हाला हरलो तर पुढल्या 25 वर्षात 30 वर्षामध्ये नाही झालं तर तुम्ही द्या ना 1 कोटी, वाटून टाका लोकांना, आम्हाला नको, वाटून टाका.
लोकांमध्ये, मराठी माणसांमध्ये वाटा, तरी हरकत नाही आमची. उद्धव ठाकरे यांना 100% खात्री आहे, राज ठाकरे यांना 100% खात्री आहे की मुंबईत यत्किंचितही शक्यता नाही जाण्याची गरजही नाही. आणि अमराठी माणसालाही मुंबई ही महाराष्ट्राबाहेर पडायला नको आहे, त्यालाही ती मुंबई महाराष्ट्रातच हवी आहे, कारण महाराष्ट्र त्याचा आहे. आणि मुंबई महाराष्ट्रात राहिल्यामुळे मुंबईमधला अमराठी माणूस अख्ख्या महाराष्ट्रावर राज्य करतोय. हे बोलतात ना, जावं तिथे आहे. आता हाच स्वतः म्हणाला उद्धव, की जिकडे जाईन तिकडे अदानी, जिकडे जाईन तिकडे अदानी, जिकडे जाईन तिकडे अदानी. तुमच्या काळात अंबानी पण काय होतं? पूर्वीची शिवसेना अंबानींची ओशाळी होतीच की. त्याचे पुरावे तुम्हालाही माहिती आहेत, मला माहिती आहेत, तर तुम्हाला तिथं माहितीच आहेत. त्यामुळे हा सगळा एक काय म्हणतात त्याला, निवडणुकीपुरताच खेळ आहे. कालच रहित मुंबई महाराष्ट्रातून बाहेर पडणार नाही, पाडली जाणार नाही, कोणी तशी हिंमत करणार नाही. आणि लक्षात घ्या तुम्ही, हे सगळे प्रश्न सोडा, मुंबईवर अमराठी माणसाचं वर्चस्व ऑलरेडी आहे. मुंबईत तोच राज्य करतोय. ते जसं पूर्वीच्या काळी मांडलिक राजे असायचे, तसे मांडलिक पक्ष घेतात ते आणि राज्य ते करतात. इंग्रज करत होते ना, असे मांडलिक राजे ठेवत होते किंवा तैनाती फौजांसारखे वापरत होते ना, होते. मग तसं तर आहेच. कोणाला तरी राज्यावर बसवायचं आणि राज्य आपण करायचं, ही परंपरा भारतामध्ये फार पूर्वीपासून आहे. त्यामुळे इथल्या मराठी माणसाला राज्यावर बसून राज्य अमराठी माणसं आज करतायत, ही फॅक्ट आहे आणि ती बदलता येत नाही, कारण लोकसंख्या त्यांच्या बाजूने आहे. पण जर तुम्ही विचार करा की मुंबईमध्ये नुसतं एखादा मूर्ख माणूस असं जरी म्हणाला, युतीपैकी म्हणाला की नाही मुंबई स्वतंत्र आणि हे वगैरे, मुंबईमध्ये ज्या दंगली पेटतील ना, त्याच्यामध्ये अख्खी मुंबई बेचिराख होईल. मुंबईमध्ये जर मुंबई वेगळं काढायचा शब्द जरी एखाद्या सत्ताधारी पक्षाच्या जबाबदार नेत्याने, बेजबाबदार नेते काय बोलतात ते नाही म्हणत, समजा जबाबदार नेत्याने जरी म्हटलं किंवा इंडिकेट केलं, सूचित केलं, अप्रत्यक्षपणे सूचित केलं, तरी ज्या मुंबईत दंगली पेटतील त्याच्यामध्ये संपूर्ण गुजराती समाजाची, उत्तर भारतीयांचं काही राख रांगोळी होऊन जाईल. संपूर्ण राख रांगोळी होईल. माहित नाही का त्यांना? कळत नाहीये त्यांना? कळतं ना. तुम्हाला कळतं, ते त्यांनाही कळतं ना, की कायदा आणि सुव्यवस्था त्या दिवशी त्या क्षणी नष्ट होऊन अख्खी बेचिराख होईल. मुंबईतली अमराठी वस्त्या बेचिराख होतील, दुकानं बेचिराख होतील, उद्योग बेचिराख होतील. कोण असा आत्मघात करून घेईल? कुणी नाही करून घेणार. सरकार करणार नाही, अमराठी माणसंही करणार नाही. त्यामुळे मुंबई स्वतंत्र होणं हा विषय नाहीच अस्तित्वात, होणारच नाही. फडणवीसांनी असं सांगायची गरज नव्हती, पण तुम्ही फार वचवच केल्यामुळे त्यांना मचमचला हल्ली वचवच उत्तर द्यावं लागतं, तसं ते म्हणाले. पण अजिबात शक्यता नाही. अहो, विदर्भ होत नाही, विदर्भाचा मुख्यमंत्री असून एवढ्या वेळेला, तर मुंबई काय होणार आहे? होणारच नाही. त्यामुळे मुंबईकरांनो, चिंता करू नका आणि असल्या मूर्ख भाकड कथांच्यावर विश्वास ठेवू नका. मुंबई महाराष्ट्राची आहे, महाराष्ट्र मुंबईचा आहे आणि मराठी माणसाला तर अजिबात धोका नाही. याचं कारण मराठी मुंबई राहण्यातच अमराठी लोकांचंही हित आहे. ते मोहन भागवत एकदा म्हणाले ना, की हिंदू राष्ट्र म्हणून स्वतंत्र करण्यापेक्षा बहुसंख्य हिंदू असणं हे इथल्या अल्पसंख्य लोकांच्या हिताचं आहे. तसंच आहे की मुंबई महाराष्ट्रात राहणं हे अमराठी लोकांच्याही हिताचं आहे आणि त्याचा प्रत्यय आपण गेली इतकी वर्ष घेतो आहोत, तर ते तरी कशाला मागणी करतील? त्यामुळे हा प्रश्नच नाही. उद्धव ठाकरे या विषयावर जर निवडणूक लढवण्याचा विचार करत असतील आणि आता बोर्डबीड लावलेत आज शिवाजी पार्कला वगैरे सांगतायत तसं, तर मराठी माणूसच त्या बाबतीमध्ये त्यांना सांगेल की हे शक्य नाही आहे. या अशक्यप्राय गोष्टीचं भांडवल तुम्ही करू नका. आम्ही याला अजिबात भीक घालणार नाही, किंमत देणार नाही आणि जे इश्यू आहेत ते घ्या. हा इश्यूच नाही, नॉन इश्यू आहे. मी खात्री देण्याची गरज नाही, तुम्हाला इथे माहिती आहे. धन्यवाद.